ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. थंबनेलवरनं आजचा विषय तुम्हाला कळलाच असेल. चिंता बडी डाकिणी काट कलेजा खाय असं कबीरजी म्हणतात. आणि अशी ही चिंता, काळजी, स्ट्रेस आपलं 24 तास मन पोखरून टाकत असते असा आपल्या सर्वांनाच अनुभव आहे. त्या काळजीमुक्त होण्यासाठी संतांनी, सद्गुरूंनी, परमपूज्याईंनी काय रामबाण उपाय सांगितलेला आहे का, तो आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया. चिंता लॉजिकली जर विचार केला तर आपल्याला काळजी कधी वाटते, जेव्हा आपला आधार सुटतो तेव्हा. एखादं विष आपल्या रक्तात मिसळावं, अगदी तशीच काळजी आपल्या सगळ्यांच्या अंगात भिनली आहे. काळजी हा फार मोठा रोग आहे बरं का. जसं एखाद्या रोग्याला पोटात रोग झाल्याने त्यानेच पोट भरून अन्न जात नाही, अगदी तसंच ज्याला काळजी फार आहे त्याच्या हृदयात आनंद राहूच शकत नाही. मग ही काळजी कुठून येते असा विचार केला तर संत सांगतात की वासना आणि अहंकार ही काळजीचे आईबाप आहेत. आणि असे अघोरी आईबाप जेव्हा असतात तेव्हा काळजीसारखंच फळ लागतं. मग भगवंताच्या भजनानी, त्यांच्या उपासनेनी, नामस्मरणानी त्या सगळ्यांना संपवता येतं असं संत सांगत आहेत. एकच स्थिती कायम टिकत नाही, म्हणून आपल्याला भीती वाटते आणि त्या भीतीमधनं काळजी उत्पन्न होते. मागच्या आठवणीने आणि उद्याच्या काळजीने आजची भाजी भाकरी सुद्धा आपल्याला गोड लागत नाही. जी भीती खरी म्हणजे अस्तित्वात नाहीये, ती सुद्धा मन निर्माण करतं असा आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. मग ह्यावर एक रामबाण उपाय परमपूज्याई संत सांगत आहेत. दिवसभरातला जितका वेळ आपण काळजी करत घालवतो, तितका वेळ जर भगवंताच्या नामस्मरणात, त्याच्या भजनात, त्याच्या उपासनेत घालवला तर काळजीचं काही कारणच राहणार नाही. ज्याला काळजीमुक्त व्हायचंय, ज्याला आनंदी व्हायचं आहे, त्याने भगवंताच्या नामाचा, उपासनेचा रिचार्ज हा रोज मारला पाहिजे. कारण मेन आनंद हा भगवंताच्या नामामध्ये उगम पावतो. मेन त्याचा स्रोत हे भगवंताचं नाम आहे. सध्याच्या तरुण पिढीचा एक फंडा आहे की खाओ पिओ ऐश करो. पण ह्यामध्ये मला एकच दोष वाटतो की आजची चांगली परिस्थिती जर उद्या बिघडली तर खाओ पिओ ऐश करो हा फंडा आपल्याला उपयोगात येणार नाही किंवा त्या फंड्याने आपल्याला आनंद घेता येणार नाही. मग तरुणांनी सुद्धा काय करावं, रोज 10 मिनिटं 15 मिनिटं भगवंताजवळ जाऊन बसावं. त्याचं स्मरण, त्याची उपासना जर केली तर तो आनंद जो काही मिळेल तो परिस्थिती बिघडली तरी सुद्धा संपणार नाही, तो कायमचा टिकून राहील. जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट जरी खरी असली तरी ते जगणं जर आनंदाचं नसेल तर मेल्यासारखंच ठरतं. म्हणून ज्याला जगायचंय, ज्याला आनंद पाहिजे आहे, त्याने भगवंताला जवळ करणं गरजेचं आहे. परमपूज्य आई म्हणतात ही काळजी जी आहे ती मनात असमाधान उत्पन्न करते. मग त्या असमाधानाला परमपूज्य आईंकडे हरिनामाचं औषध आहे. आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आहे बघा, जेव्हा आपल्या शाखेमध्ये 7 दिवसाचा उत्सव असतो तेव्हा आपण सगळेजण भराभर कामं आटपून, सकाळी घरातली कामं आटपून 2 वेळच्या भजनाला जायचं ह्या ध्यासाने आळसाला आवरतो, शरीराला वळण लागतं, मनाला 2 वेळचं खाद्य मिळणार असतं. मनाचं भोजन म्हणजे भजन, आणि तो मनाचा आहार मिळाल्याने मन सुद्धा त्यावेळेला आनंदित राहतं. मग 7 दिवस परमपूज्याई म्हणतायत, परमपूज्याईंनी प्रूव्ह करून दाखवलंय की ठाण्याला जेव्हा परमपूज्याईंचं येणं झालं तेव्हा 7 दिवस उत्सव केल्यावर परमपूज्याई 8व्या दिवशी म्हणाल्या, तुम्ही सगळेजण कोणतंही संसारातलं कारण न देता की मुलाला बरं नाहीये, मला स्वतःला बरं नाही, घरात पाहुणे आलेत इत्यादी कोणतंही कारण न देता तुम्ही सगळेजण 7 दिवस 2 वेळेला भजनाला आलात. आणि आता ते हरिनामाचं औषध लागू पडलंय ह्याची खूण म्हणजे
7 दिवसापूर्वीचे तुमचे चेहरे आणि आत्ताचे चेहरे अतिशय टवटवीत झालेले चेहरेच सांगत आहेत की ते हरिनामाचं औषध लागू पडले. मग ते संसारातले सगळे टेन्शन किंवा स्ट्रेस बाजूला ठेवून तुम्ही येता, म्हणजे तुम्ही बाजूला ठेवत नसून देवाच्या नामाचं सामर्थ्यच एवढं आहे की ते मनातली काळजी, भीती ही सगळी आपोआप देवाच्या नामाने बाजूला पडते, म्हणजे निघून जाते, असं परमपूज्य आई सांगतायत. आणि ह्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना 7 दिवसाच्या सप्ताहात नक्की येतो. मग मग 7 दिवस जो अनुभव आलाय तोच जर वर्षभर यायला हवा असेल तर परमपूज्य आई म्हणतायत की फक्त 7 दिवस उत्सवाला न येता वर्षभर सुद्धा जर नियमित उपासनेला, सामुदायिक भजनाला जाण्याचं तुम्ही केलं तर आपल्या मनात असलेली चिंता, काळजी दूर जायला नक्की मदत होईल. मग नामाचं सामर्थ्य काय आहे की एखाद्या खोलीत जसा दिवा लावल्यावर अंधार नाहीसा होतो, अगदी तसंच देवाचं नाव घ्यायला सुरुवात केल्यावर ते हळूहळू मनात उतरलं की आपल्या मनातली चिंता, उद्वेग, भीती दूर व्हायला मदत होते, असं नामाचं सामर्थ्य परमपूज्य आई सांगतायत. असं हे देवाचं नाव सहज, सोपं, विनाखर्चिक, कसलाही त्रास नाही, परंतु त्याचा फायदा फार मोठा आहे असं परमपूज्य आई म्हणतायत. सिगारेट, तंबाखू, दारू यावर माणसाचं प्रेम का जडतं असं परमपूज्य आई प्रश्न विचारतायत. तर ते घेतल्यावर काही काळ का होईना मन शांत होतंय, ती नशा आहे, त्याच्यात मन गुंगलं जातंय, अशी माणसांची समजूत झालेली आहे. पण त्याने एक तर पैसा जाणार, आपल्या शरीरावर परिणाम होणार आणि आपल्याला त्याचं ॲडिक्शन होणार. तर त्यामुळे परमपूज्य आई म्हणतात माझ्याकडे पण एक गोळी आहे अफूची, जेणेकरून ती 24 तास मला गुंग करून ठेवते, त्याने माझं 24 तास मन शांत राहतं. आणि अशी जर गोळी तुम्हाला पण हवी असेल, माझ्याकडे भरपूर गोळ्या आहेत असं गमतीने परमपूज्य आई म्हणतात, आणि अशी जर गोळी तुम्हाला पण हवी असेल तर त्याच्यासाठी राबावं लागेल आणि ती कमवावी लागेल. म्हणजे हरिमंदिरात सामुदायिक उपासनेला जाण्याची तसदी, जाण्याचे श्रम घ्यावे लागतील आणि मग ती अफूची गोळी, मन शांत व्हायची गोळी कमवावी लागेल. थोडक्यात हरिमंदिरात जे लोक नियमित उपासनेला जात आहेत त्यांना परमपूज्य आई हरिनामाची गुंगी असलेली गोळी देऊ इच्छितात, जेणेकरून मनाला पोखरणारी चिंता कायमची दूर जाऊ शकते. आणि रोज हरिमंदिरात सामुदायिक उपासनेला येण्याचं सामर्थ्य अजून पण परमपूज्य आईने प्रवचनात 2 अनुभव पण सांगितलेत. 2 म्हणजे असंख्य अनुभव आहेत, त्यातले मी 2 सांगतेय. एक म्हणजे ठाण्याच्या वैद्य काकू म्हणून, ज्यांना कॅन्सर डिटेक्ट झालेला, पण परमपूज्य आईनी नियमित उपासनेला यायला सांगितल्यावर त्या नेमाने त्यांचा कॅन्सर दूर झाला. अगदी तसंच दुसरं गिंडे डॉक्टरांच्या मिसेस परमपूज्य आईंना भेटायला येऊन सांगू लागल्या की आमचे भाडेकरू गेले 4 वर्ष घर सोडून जायला तयार नव्हते, त्या जागेवर आम्हाला आमचं घर बांधायचं होतं, दवाखाना बांधायचा होता, पण भाडेकरू म्हणत होते तुम्हाला काय हवं ते करा, आम्ही इथून हलणार नाही, कोर्टात जायचं तर खुशाल जा. पण परमपूज्य आईंनी त्यांना दिलेल्या सामुदायिक उपासनेच्या नेमानंतर भाडेकरू आपोआप घर सोडून गेले. हे अनुभव परमपूज्य आईंनीच सांगितलेत. म्हणजे फक्त मनाला शांतता मिळते असं नसून देहाचे भोग, म्हणजे देहाचे रोग सुद्धा दूर व्हायला, कॅन्सर सारखा रोग दूर व्हायला मदत होतीये आणि बाकीचे सगळे प्रॉब्लेम, संकट दूर व्हायला देवाच्या नामाने फायदा होत आहे. असंच मॉरल ऑफ द स्टोरी बघावी लागेल. सिंपल सुखाचा फॉर्म्युला परमपूज्य आई सांगत आहेत. जे जे प्रयत्न रामाविण ते ते दुःखासी कारण. म्हणजे काय की देवाच्या विस्मरणामध्ये दुःख आहे आणि त्याच्या स्मरणामध्ये सुख आहे. त्यामुळे लहानपणापासूनच देवाची उपासना जर आपण करत गेलो तर ती फास्ट ट्रेन, मेलगाडी जशी लहान लहान स्टेशन गाळत आपल्याला वेगाने पुढे नेते, अगदी तशीच लहानपणापासून केलेली उपासना अधेमध्ये येणारी संकट दूर करायला मदत करते.
मध्ये येणारे आपल्या आयुष्याच्या प्रवासात येणारे अडथळे दूर करायला मदत करते. त्यामुळे संकट आल्यावर देवाला हाक मारून, देवाला जर समजा उशीर झाला यायला, संकट निवारण करायला जर उशीर लागला, तर त्यापेक्षा परमपूज्य आई सांगतात की लहानपणापासूनच जर देवाची उपासना आपण कायम करत राहिलो, मग कितीही पैसा हातात येऊ दे, कितीही मोठं प्रमोशन जरी मिळालं, तरी रोजच्या रोज जर उपासना घडली, तर त्याच्यावर एक उदाहरण देत आहेत की रोजच्या रोज घर जर झाडलं तर ते जसं साफ राहायला स्वच्छ राहायला मदत होते, तसं पण तेच घर जर 4 महिन्यांनी साफ केलं तर ते साफ करायला जसा त्रास होतो, अवघड जातं, अगदी तसंच रोजच्या रोज जर उपासना केली तर आपली संकट रोजच्या रोज म्हणजे नियमित त्या संकट दूर व्हायला कायमचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून भजले राम नाम सुखधाम तेरा पूर्ण हो सब काम. म्हणून ज्याला आपलं सगळं काम पूर्ण करून घ्यायचं असेल त्याने नियमित उपासनेची वारी करायला आजपासून सुरुवात करा. चिंता कधी आपल्या मनात चिंता कधी येते, ह्याची मॉरल ऑफ द स्टोरीचे 2 पॉइंट आहेत. एक म्हणजे आपल्या सद्गुरूंवर आपला विश्वास डळमळीत असेल तर आपल्याला काळजी वाटते, आणि दुसरं म्हणजे आपण जर सध्या आपल्याकडनं काही पापकर्म घडलेली असतील तर आपल्याला काळजी वाटते. त्यामुळे काळजी न वाटण्यासाठी 3 महत्वाचे पॉइंट्स बघता येतील. एक म्हणजे सद्गुरूंवर दृढ विश्वास पाहिजे, दुसरं म्हणजे नेमामध्ये सेवेमध्ये तत्परता असायला पाहिजे, आणि तिसरं म्हणजे गुरूंना आवडेल असं वागणं सदाचरण झालं तर काळजीचं कारणच उरणार नाही. धन्यवाद.